बघा भावांनो, आता फायनली बरं का मी पण निवांत झाडाखाली सावलेलं बसलं, एवढं भारी वाटतं ना. कोणाचं एक नाही दोन नाही शांत एकदम वातावरण, एवढं भारी वातावरण आहे बघा. कारण की पूर्ण गाड्या पूर्ण, आणि इकडं पण ह्या साईडला गॅरेज आहे बघा. मग दाखवलं दोन ह्या साईडला गॅरेज आहे. खूप म्हणजे खूप म्हणला विचार काय चालू आहे भावांनो माझा आता, काय गॅरेज जाऊन निवांत बसावा. आणि त्यांना जरा आता माझ्या वडिला कॉल केला तर बरं का, माझ्या वडील म्हणलं की एवढं एवढं खर्च होणार नाही गाडीचं, एवढं खर्च कसं काय आला असं बोलायला लागलं गाडी. मी म्हटलं आता मला तर एवढं माहीत नाही गाडीमधलं काय, वडिलाला बोललो सांगितलं एवढं एवढं खर्च होईल म्हणून गाडीचं. आता बोललं की एवढं खर्च होत नाही गाडीचं भेटतं, तू काय पण उघड टाकलं असतं एक्स्ट्रा बिट्रा काहीतरी लावलं असतं सामान वगैरे, असे पण म्हणले वडील. आता ह्याच्यावरून ठरवू की आपण काय होतंय काय नाही. निवांत तर बसलो बरं का. मित्र मला भूक पिल्लही लागली, त्यांच्या आपली आंघोळ बिंघोळ करून काय करायचं जरा टायर टाकून घेतलं गाडीचं स्टार्टिंगला. टायर टाकून सगळं गॅरेजवर आणलं गाडी. केलं बाबा काहीच केलं नाही, भूक लागली आता. आता काहीतरी खावा म्हणतो मी. बघू आजचा दिवस तर आपला वडापाववर बघू असं मला वाटतं बघा. कारण की आज आहे ना गाडी नीट कसं करते ते बघायचं आहे. चला मग